आता तुम्ही आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आम्ही डॉक्टर पंजाबराव देशमुख विद्यापीठ अकोला इथे आलो होतो. अकोल्याला होतो बो सर्वात मोठं राज्यस्तरीचं कृषी प्रदर्शन. आमच्याच कॉलेजचे विद्यार्थी नाही, बाहेरच्या कॉलेजचे लई विद्यार्थी आपलं कृषी प्रदर्शन बघायसाठी आले होते. कृषी प्रदर्शन बघायसाठी आता माझा पहिलाच टाइम होता. एवढं मोठं कृषी प्रदर्शन मी तर आता पहिल्यांदाच पाहत होतो. म्हणजे एवढ्या व्हरायटी होत्या की एवढ्या व्हरायटी मी कधी फोटो मध्ये व्हिडिओ मध्येच पाहिलं असतील, डायरेक्ट रिअल मध्ये पाहून घेतलं. फुलांच्या एवढ्या व्हरायटी होत्या की आजपर्यंत मी त्या फुलांचे नाव पण ऐकलं नसती. एवढ्याच महिन्यात जरा झाडावर पडली, ते झाडं एवढे भारी होते ना, म्हटलं यांना कधी त्याला तुम्ही आता घरीच घेऊन जातो. मग तिथून आलो भाऊ आपल्या शेतकऱ्यांचं हेलिकॉप्टर पाहायला. म्हटलं आला मी उडवून पाहतो. म्हटलं ते उडवायसाठी नाही, फक्त दाखवासाठी ठेवलं. म्हणजे आपल्या शेतीसाठी लागणारे सर्व मशिनरीज पाहायला. तुम्ही मला सांग केले हे पाहून आता काय भेटते. शेतकऱ्यांना आधुनिक टेक्नॉलॉजी बद्दल माहिती मिळाली पाहिजे. तसंच बदलत्या काळानुसार शेतकरी पण एक मॉडेल शेतीकडे वळाला पाहिजे. म्हणून अशा मोठमोठ्या कॉलेजमध्ये हे कृषी प्रदर्शन ठेवलं जाते. सगळं फिरून आम्हाला दिसले व महिला बचत गटाचे स्टॉल. म्हटलं आता फिरून तर लय झालंय. म्हटलं आता काही ना काही खाऊ पिऊ. म्हटलं कुटुंबात जाऊ, आपलं खाण्यापिण्यात नो कॉम्प्रोमाइज मस्त मस्तपैकी सट खायचं सट राहायचं. थोडं पुढे आल्यावर मला पण वाटलं नव्हतं की मला अकोल्यात आपले मित्र परिवार भेटेल. पण ब्लॉक मध्ये घेऊन मग निघालो आम्ही पुढच्या दिशेने. आम्ही पुढे कुठे गेलो काय केलं ते सांगतो तुम्हाला आता पार्ट 3 मध्ये. तुम्ही तेवढं फॉलो करून घ्या.